अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरू बघा। प्रत्येकाच्या घरामध्ये सतत कोणाला कोणी आजारी असेल। आता सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगेन, जे तुम्ही फास्ट फूड खाता, तेलकट खाता, मसाल्याचं खाता ते बंद करा। दुसरी गोष्ट, आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्ही योग्य आहार आणि योग्य योगा व्यायाम करा, म्हणजे आजार आपल्यापासून लांब राहतात। आणि तरीही तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही ना काही कारणावरून सतत कोणी आजारी असेल, वारंवार आजारी पडतात, आई असेल, सासू असेल, मिस्टर असतील, मुलं असेल, तुम्ही असेल, वारंवार आजारी पडतात, दवाखाने केले, काही केलं तर फरकच पडत नाही। तर अशा वेळी एक अतिशय प्रभावी मी उपाय सांगणार आहे, तो नक्की करा, तुम्हाला नक्की फरक पडेल। हा उपाय इतका जालिम उपाय आहे। आता बघा, हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघता त्यावेळेला स्किप करता, पण स्किप न करता संपूर्ण माहिती बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा। कुठल्याही व्हिडिओमध्ये एखादा पॉईंट राहिला आणि तुम्ही उपाय केला तर त्याचा फायदा तुम्हाला होत नाही, म्हणून सगळी संपूर्ण माहिती ऐकूनच आपण उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे, खूप दवाखाना झाला, अगदी स्पेशालिस्ट डॉक्टर झाले, तरीसुद्धा वारंवार ती व्यक्ती औषधं घेऊनही बरी होत नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लाल जो गोल भोपळा असतो तो भोपळा बाजारामधून तुम्ही विकत आणायचा। हा जो भोपळा आहे तो कुठेही किडलेला नसला पाहिजे, देठ असला पाहिजे, फुटलेला नसला पाहिजे, असा चांगला बघून भोपळा घ्यायचा। तो घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये यायचा आणि त्यानंतर तुमच्या घरातल्या जी कोणी व्यक्ती आजारी त्या व्यक्तीवरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा उतरायचा आणि त्यानंतर हा भोपळा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास कोणतंही मंदिर असू दे, दत्ताचं मंदिर असू दे, गणपतीचं असू दे, महालक्ष्मीचं असू दे किंवा अंबाबाईचं असू दे, मारुतीचं असू दे, कोणतंही मंदिर असू दे, त्या ठिकाणी तुम्हाला हा भोपळा ठेवून यायचा आहे। अशा पद्धतीनं तुम्ही जर हे उपाय केला तर तुमच्या घरातली जी व्यक्ती आजारी आहे त्याचे आजार आपोआप कमी होतील। आता तुम्ही म्हणाल असं भोपळ्यानं होतं का? तर हो, 100% होतं। एका मोठ्या ॲस्ट्रॉलॉजिस्टचा हा उपाय, त्यामुळे नक्की तुम्ही करा, त्याचा फरक पडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। आणि समजा एकदा तुम्ही उपाय केला, बरं नाही झालं तर परत अजून एकदा करा। कारण कसं आहे बघा, आपण आत्ता एकदा जेवलो तर परत जेवत नाही का? जेवतोच, भूक लागते, आपण खातो। तसंच आपल्याला कोणतेही सेवा उपाय तोडगे करत असताना ते वारंवार जर तुम्ही केले तर त्याचा फायदा होत असतो। एकदा नाही झालं, 2दा, 3दा, 4दा करा, काही नाही। भोपळा हा 60 ते 80 रुपयेपर्यंत येतो। तुम्ही हॉस्पिटलमध्ये 50-50, 60-60 हजार रुपये एका वेळी जर तुम्ही एखाद्या साध्या दवाखान्यात गेला तर केस पेपर 300 रुपये आणि डॉक्टर फी सगळं मेडिसिन वगैरे धरून 600 ते 700 जातात। त्यामुळे तुम्ही हा उपाय 100 रुपयाचा केला तर काही तुमचं नुकसान नाही। त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करत राहा, कोणत्याही दिवशी कधीही करू शकता। शक्यतो उतार्याचा जो उपाय तो सायंकाळी केलेला अतिशय चांगला असतो, त्यामुळे सायंकाळी केला तर अतिशय प्रभावशाली हा उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण कुणाच्या नाही कुणाच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, औषधं देऊनही त्या व्यक्तीला फायदा होत नसेल तर ह्या उपायानं त्याचा नक्की फायदा होईल आणि त्याच्या घरामधली व्यक्ती आजारपणातून उठली तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची दुवा, त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागेल। त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळाले, कोणीही आजार नाही असं मी मॅनिफेस्टिंग करते। श्री स्वामी समर्थ।